बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील खटल्याचा निकाल आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने आज जाहीर केला आहे। न्यायालयाने गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या आंदोलनात 1400 लोकांचा मृत्यू आणि 2400 हून अधिक जखमींचा दावा न्यायालयाने केला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या शस्त्राचा आणि हेलिकॉप्टरमधून गोळीबाराचा वापर झाल्याचेही निरीक्षणात नोंदवले। निर्णयानंतर शेख हसीना देश सोडून भारतात आल्याचं समोर आलं आहे आणि आता मोठा प्रश्न, भारत त्यांना परत पाठवू शकतो का? भारत-बांगलादेशमध्ये प्रत्यर्पण करार असला तरी राजकीय स्वरूपाच्या प्रकरणात प्रत्यर्पण बंधनकारक नसते। मानवी हक्क, जीवितास धोका, निष्पन्न खटल्याची शक्यता या सर्वांचा विचार भारतीय न्यायालय करणार आहेत। म्हणूनच बांगलादेश न्यायालयाचा निर्णय भारताला लगेच कोणतीही कारवाई करण्यास भाग पाडत नाही। या प्रकरणावर अंतिम निर्णय भारतातील न्यायालयच घेतील। विदर्भ सिटी न्यूज, बांगलादेश।